येतोय आणि डॉट बॉल न सुरुवात करत असताना पुन्हा एकदा बॉल तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे एक्झॅक्ट काय घडलंय, फलंदाज बाद होतोय, बॅटची कडा आणि झेल पकडत असताना धक्का लागलाय. या ठिकाणी पहिला SRD विरुद्ध बाप्पा स्पोर्ट्सला. आशिष त्या ठिकाणी बाद झाले आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये मयूर एंटर झाल्या. मयूरनं काल चांगला क्लासिकल खेळ दाखवला होता. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये स्पेशली चांगला खेळ त्याचा आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 22 धावा, 22 रन्स. ओ सॉरी खरं तर हा दुसरा स्कोर कार्ड आमच्या समोर आला. इथे अजून धावांना सुरुवातच झालेली नाहीये. डॉट बॉल आहे. चला, मयूरला प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाणार आहे दीपेश पाटील यांच्याकडून. हो हो हो, यावेळेला लेफ्ट हँड थ्रो, क्षेत्ररक्षक मौका भी दिया और अभी छक्का भी दिया. गेंद सीमा रेखा के बाहर. सुनील पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि सोबतच दिलीप पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सावी प्रीमियर लीग मध्ये आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. स्विच इट and switch it. Now this time over backward point. Sixer. चला, प्रत्येक सिक्सरला 200 म्हणजे आता 2 षटकार झालेले आहेत. 400 रुपये काउंटिंग. 12 धावा धावफलकावरती, 12 रन्स ऑन दी बोर्ड नाव. चांगला क्लासिकल खेळ मयूर साकारतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्रिफल आउट ध्वस्त केलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, धक्का लागेल. हा दुसरा. खेळाडू बाद झाला आणि फायनली 2 सिक्सर नंतर विकेट प्राप्त करताना आपण पाहिल्या. धावा धावफलकावरती 12 असताना नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. तनिष आला. परंतु तो विनिंग स्ट्रीक, विनिंग मोमेंटम कायम ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करावा लागणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. प्रसाद आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मागे चूक घडली, बॉल निघून चालला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
1+4 धावा मिळतात 5. There is no chance for the keeper. Ball सरळ निघून गेला. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1+4 5 धावा त्या ठिकाणी मिळतात. धावसंख्या वेगाने पुढे जाताना तुम्ही पाहिली आहे. 17 धावा 17 रन्स. बाप्पा स्पोर्ट संघाची कामगिरी भरीव पाहायला मिळाली आहे. फ्रंट फुटला आला फक्त हलक्यातून ड्राईव्ह करत असताना बरोबर बॉलच्या सहाय्यानंच बॅटर पुढे निघाला होता आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या. 2 धावांनी स्कोर पुढे गेल्या. धावफलकावरती धावा आता आपल्याला बघायला मिळतील 19 धावा. चांगला वेग धारण केला बाप्पा स्पोर्ट्सनं. SRD स्पोर्ट्सला या मॅच मध्ये बनून राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर ही मॅच त्यांना जिंकावी लागेल, म्हणजे कुठेतरी ते पुढे सरकतील. यावेळेला बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना जरूर दिसला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 22 धावपाची संधी होती परंतु 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 1 शॉटचा इशारा आला. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एक धावा पूर्ण पाहायला मिळाली. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती आता धावा झालेल्या त्या 20 धावा 20 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट ऑफ द विकेट. रिव्हर्स स्कूप करण्याचा प्रयत्न होता. स्विच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. स्कोर एका धावेने 21 आकड्यावरती. यानंतर धावली स्पोर्ट्स वर्सेस रिया 11. धावली स्पोर्ट्सला अजूनही संधी आहे कारण त्यांचे 2 मॅचेस झालेत, एक जिंकलेत एक पराभूत झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रसाद. हो यावेळेला अपरकट नजाकत या फटक्यामध्ये डीप मध्ये थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित. चांगला फटका होता फलंदाज तनिषच्या बॅट मधून. त्याच्यावरती मिळते एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 22 धावा 22 रन्स. सुरुवात मयूरनं चांगली केली. 2 सिक्सर त्याच्या बॅट मधून आले. तदनंतर एक एक्स्ट्रा 5 धावा तिथे पंजा मिळाला आणि त्याच्यामुळे दबाव आता कमी दिसून आला. रिव्हर्सचा फटका इथे एक्झिक्यूट करण्यात आला. बॉल वेगाने निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 22च्या बॅट मधून येतोय हा चौकार. खेळत असताना टीमचा आयकॉन खेळतोय त्याच्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीनं तो खेळ आज साकारताना आपण त्याला पाहिलाय. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स. याही वेळेला गॅप मिळाला. बॉल पॉइंटला नाही थांबणार. धडकेल सीमारेषेला. येतोय लागोपाठचा हा दुसरा चौकार. स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. ॲडव्होकेट सुनील पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. मी राहुल पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. ॲडव्होकेट सुनील पाटील यांचा सन्मान राहुल पाटील यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. सावे प्रीमियर लीग CPL तुम्ही स्पर्धा पाहतायत आणि गावकऱ्यांनी चांगली साथ खरं तर या स्पर्धेला दिलेली आहे. मुलाचं सहाय्य
गावकऱ्यांच्या वतीनं नक्कीच मिळाले. त्यानंतर आदरणीय दिलीप पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दिलीप पाटील, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय आदरणीय नितीन अनंत पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. समाजसेवक आणि एक संघ देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय, न्यू शक्ती. चला, थर्ड ओव्हर आणि मनीष आला बॉलिंग करण्यासाठी आणि समोर तनिष आहे. मनीषच्या समोर तनिष. हे बॅटल देखील आता एक बघायला मजा येणार आहे, परंतु जिंकेल कोण ते आपण आता बघूया. चला, तनिष समोर हा बॉल वळवलाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अगदी पंचांच्या बाजूनं क्षेत्ररक्षक उभा होता आणि त्या चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत वेळ होती ती तनिषकडे सिंगल कंप्लीट करण्याची. लीग मध्ये आज सर्वच गावकऱ्यांना जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजाद स्पोर्ट्स कडनं जेवणाची व्यवस्था असणार आहे. सर्वांना विनंती करतोय की आवर्जून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. रुचकर स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. फुल टॉस होता आणि त्या बॉलला भावेशने पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतात. षटकार. पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. ऍडव्होकेट बाळाराम सोनवणे आणि अनिल पाटील आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. दरम्यान आदरणीय शिंदे मेजर, गणेशपुरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल शिंदे मेजर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम. धावसंख्या धावफलकावरती 38 रन्स. आज चांगल्या संख्येने आपण या ठिकाणी मान्यवर मंडळी पाहतोय. या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना भावेशनं उडवलाय बॉल आणि भिरकावून दिलाय सर लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी दमदार षटकार. दरम्यान या ठिकाणी गणेशपुरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल शिंदे मेजर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. CPL सावे प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये आज मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी आपल्याला या स्पर्धेमध्ये येताना दिसत आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. वेलकम शिंदे सर. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला, खोदात टाकलेला बॉल मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावरती मिळेल 1 धाव आणि 1 धावेने स्कोर. पुढे सरकत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा. नंतर आपण पाहतोय या ठिकाणी उमेश सालुंके सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि आज खरं तर त्यांची मोलाची उपस्थिती आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. राउंड द विकेट ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल सर निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. धावफलकावरती 45 धावा. SRD स्पोर्ट्स वर्सेस पाप्पा स्पोर्ट्स. आज पूर्ण सावे गावातून प्रत्येकी घर षटकार त्या ठिकाणी आले आणि धावसंख्या या 6 रन पुढे सरकत असताना 51. Oh ho, fuller length, appeal and back on. Bavish back to the dugout now. So प्रत्युत्तर दिले गोलंदाजांना
षटकाराचं दीपक विकेट प्राप्त करताना. या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ पष्टे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ पष्टे आपलं सावे प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. ओहो, यावेळेला हा बॉल पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला. दुसरा धावेचा प्रयत्न होतो आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ पष्टे मी आपल्या सावी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. आपण वेळात वेळ काढून CPL 2026 या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलात. आपलं आम्ही पुनश्च एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय. वेलकम. शेवटच्या ओव्हर मधील खेळ सध्या मार्गस्थ असताना 2 धावा इथेही मिळाल्यात. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 55 धावा. थोडस आज लपंडाव सुरू आहे सूर्य देवता आणि ढगांमध्ये, त्याच्यामुळे सातत्याने ऊन सावलीचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 55 धावा, 55 रन्स ऑन दी बोर्ड नाव. ओहो, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवर आले विकेट आणि याचबरोबर 55 धावा, 56चं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. चला पुढील सामन्याचा आपण टॉस देखील करणार आहोत. त्या अगोदर आपण आदरणीय शिंदे मेजर गणेशपुरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल शिंदे सर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी राहुल पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करावं. आदरणीय शिंदे सर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे गणेशपुरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यानंतर आदरणीय उमेश सालुंके सर देखील आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेले आहेत. किशोर पाटील यांच्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करूया. उमेश सालुंके सर, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. दावली स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे तो रिया 11. आपण तयार राहायचंय. अजय सर. आदरणीय महेंद्र सोनवणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. CPL मध्ये आज मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. नक्कीच त्यांच्या वतीनं टॉस बॉक्स देखील पुढील सन्मान आपण करतोय. ज्ञानेश्वर पष्टे साहेबांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान नितीन पाटील यांच्या शुभास्ते आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. ज्ञानेश्वरजी पष्टे यांचं नुकतंच या स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आहे. हे सर्व सन्मान आपण पाहू शकता. RT मूव्हीज या वाहिनीवरून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं करण्यात आलंय आणि या सर्व कव्हरेज आपण पाहतोय त्यांची लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम देत असताना या स्पर्धेला एक चांगला रंग त्यांनी जरूर आणलेला आहे. चला, डावली स्पोर्ट्स आणि टीम रिया 11 टॉस करण्यासाठी आपण यायचंय. आलेले दोन्ही कॅप्टन मी पष्टे साहेबांना विनंती करतोय, ज्ञानेश्वर पष्टे साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. आणि त्याचबरोबर कॉन्स्टेबल शिंदे सर आपल्याला विनंती करतोय की आपण सुद्धा टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो हॅलो.
तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. शिंदे सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आणि ज्ञानेश्वरजी फस्टे दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. हे पाहू शकता आपण आपल्या टीव्ही कोण स्क्रीनवर. बोलतोय? आणि चावे प्रीमियर लीग असा कॉल यांच्या बाजून लागलाय. नाणेफेकी आपण जिंकले. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थान पण व्हायचंय. धन्यवाद धन्यवाद सर. तर नाणेफेकी जिंकले. प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? पहिले क्षेत्ररक्षण करणार. जास्त वेळ घेत नाहीत कारण मॅच चालू आहे. आपण नाणेफेकी हारलात. जर नाणेफेकी जिंकली असती तर आपला डिसिजन काय आला असता? कोणताही चालला असता, कारण की तसं म्हणजे आता क्वालिफायच्या रेसमधून आम्ही जवळजवळ बाहेर आहेत. आम्ही फक्त एकच सामना जिंकलाय, त्याच्यामुळे आम्हाला प्रेक्षकांना सामना पाहायला मिळेल हा शेवटचा तुमचा. हां जरूर. तर देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. बोलूया समालोचन कक्षामध्ये तिथे असतील ठाकरे सर. तर या ठिकाणी आपण गणेशजी मस्कर यांना सन्मानित करत आहोत. मी किशोर पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे गणेश मस्कर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्यानंतर विपुल पष्टे यांचाही सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करूया. त्यांनाही विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज सावे प्रीमियर लीग या स्पर्धेला. चला, विपुल पष्टे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आज वातावरणामध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळाला. त्यानंतर शैलेश पष्टे यांचा देखील सन्मान ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. किशोर पाटील यांच्या शुभासे हे सर्व सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. वंदना स्मृती चावी प्रीमियर लीगचा अनुभव प्रत्येक खेळाडू घेतोय आणि प्रत्येक गावकरी आज आझाद स्पोर्ट्सच्या वतीनं सर्वांना जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट बाळाराम सोनावणे यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी नितीन पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे त्यांना सन्मानित करायचं आहे. ॲडव्होकेट बाळाराम सोनावणे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सावी गावामध्ये भरपूर मला वाटतं ॲडव्होकेट आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये चावेगावचं नाव झालंय की वकिलीमध्ये भरपूर असे प्रावीण्य मिळवणारे वकील ॲडव्होकेट या गावातून आपल्याला बघायला मिळालेत. अभिमान खरं तर गावाचा आहे. दिगंबर नामदेव पाटील आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दिगंबर नामदेव पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वेश गरत मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करूया. सर्वेश गरत खरं तर मोठं योगदान त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेलं आहे. टार्गेट किती आहे? 56 आहे ना. चला, 56चं टार्गेट आहे. चला, निवृत्ती पाटील यांनी जर चौकार मारले तर महेश सोनवणे यांच्याकडून 100 रुपये. क्या बात आहे. प्रत्येक चौकारास फुल टॉस वळवला बॉलला आणि पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
सन्मान आपण घेत आहोत. शेवटचा एक सन्मान असेल केवळ चौगला मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. केवळ चौगला मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान यस पालघर जिल्ह्यातील आहेत, म्हणजे आपल्या जवळचा जिल्हा आहे तो, ठाणे जिल्ह्याच्या. मुंबई सुद्धा आपल्या जवळचाच आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मागे बॉल. हो हो हो, धावसंख्या धावफलकावरती आता आपण पाहतोय एका धावेने 20 रन्स. चला वाईडला रिव्ह्यू आहे का? नाहीये. चला पंच निर्णय कळवा. पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात ठेवा दोन्ही टीम. सामना सुरू करा. आज भरपूर मॅचेस आहेत. सावी प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आपण आज एन्जॉय करतोय. चला जेवण तयार झालेलं आहे मिथुन पाटील यांच्या फार्म हाऊस. हो हो हो, यावेळेला पुन्हा एकदा ऑन ट्रायलचा फटका वाईडिश लॉंग ऑन कडे. धावाची संधी होती त्या ठिकाणी. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. रनआउटच्या स्वरूपाने आणि सेलिब्रेशन आता सुरू झालेलं आहे, कारण मला वाटतं की दीपक त्या ठिकाणी बाद होताना आपण पाहिला. दीपक आणि निवृत्ती जोडी आहे. निवृत्तीला आतापर्यंत 3 चौकार मारले. 300 रुपये तर जमा झालेले आहेत उमेशजी सोनावणे यांच्याकडून. ओके, तोच ग्राह्य धरला जाणार आहे. चेक इथे कॅमेरा नाहीये सर. सन्मान होतोय, व्हॉट्सपीटावरती कॅमेरा आहे, त्याच्यामुळे ऑनफिल्ड जो निर्णय तोच इथून दिला जाणार आहे. चला मिथुन पाटील यांच्या फार्म हाऊस वर जेवण सुरू झालेलं आहे. विनंती करतोय की सर्वांनी जेवण करून घ्या. क्या बात आहे. आता परत बाळाराम सोनावणे यांच्याकडून ऑलरेडी 3 चौकारांसाठी 300 आलेले आहेत. महेंद्र सोनावणे यांच्याकडून 300 आलेले आहेत. आणि आता अजून एक षटकार मारला तर बघा, आता षटकारासाठी असतील. म्हणजे 600 रुपये ऑलरेडी जमा झालेले आहेत निवृत्ती यांच्यासाठी. ओ कट केला आणि चौकार. एकच असं आहे का? चला ठीक आहे. मग तसे 4 मारले होते, परंतु आता एकच चौकार. सव्वीसावा 26 षटक या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरं दादा एकच मिनिट, बक्षीस आता मारल्यानंतर कृपया द्या. आता थोडीशी कॉमेंट्री क्रिकेटिंग होऊ द्या प्लीज.
आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल 26 ऑन द बोर्ड. 26वा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 12 बॉलर रिमेनिंग एंड 30 मोर देन टू विन. आने वाली 12 गेंदें 30 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. ओहो भीमा आणि भीमा करणारा बॉल भिरकावून दिला सर. मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर आणि त्याच्यावर आला नो म्हणजेच 7 धावा. पुढे जाताना 33 वर 33 रन्स शेखरच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. 1+6 आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. गोलंदाजी करतोय सध्या समीर. समीरने केली चूक आणि आता समीकरण 12 बॉल 23 धावांची गरज. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस फ्री हिटचा बॉल. कव्हरचा फिल्डर. हो 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 दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. हळूहळू विजयाकडे अग्रेसर होताना 56 या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्ही पाहतायत. हो यावेळेला मोठा फटका भरपूर उंच गेला. लांब नाही जाणार. एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटला. शेखरला मिळाले जीवनदान. आयकॉन खेळाडूला जीवनदान देणं भरपूर कठीण पडेल येणाऱ्या काळामध्ये. आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना 37 धावा 37 रन्स. 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते 10 मध्ये 19 धावा. एसआरडी स्पोर्ट्स संघ आता विजयाकडे अग्रेसर होताना आपण नक्की म्हणू शकतो. बाप्पा स्पोर्ट्सनं 3 पैकी 3 मॅचेस जिंकल्यात. या मॅच मध्ये देखील चांगली टोटल त्यांनी उभारली आहे. परंतु आता एसआरडी स्पोर्ट्सनं खूप चांगली कामगिरी केलेली आहे. फुल टॉस जबरदस्त लेफ्ट राईट. आता चूक होणार नाहीये. शेखर मैदानाच्या बाहेर. वैभव न पकडलाय झेल आणि समाप्त होतोय शेखरचा खेळ. या ठिकाणी आपल्या समोर सादर करत असताना चांगली साऊंड सिस्टीम क्वालिटी विथ द क्वांटिटी. शेखर त्या ठिकाणी बाद होतो. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होत असताना धावा धावफलकावरती 37 आहेत. येणारे 9 बॉल आणि आता इथून जिंकण्याकरिता अजून 19 धावांची गरज आहे. चांगला रनचेज आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाला. परंतु फिनिशिंग टच त्या प्रकारे दिलं जाणार का. पुन्हा एकदा बॉल तयार. ऍडव्होकेट सुनील पाटील यांच्याकडून वैभवच्या या झेलसाठी 100 रुपये आलेले आहेत. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. हळूहळू मॅच मध्ये रोमांच वाढत चाललाय. रोमांचकारी हा सामना आपल्याला बघायला मिळतो.
38. 38वा धावफलकावरती. ओ हो क्लीन बॉल. दांडी गुल. फलंदाज त्या ठिकाणी बाद होता. पुन्हा मॅच मध्ये रोमांच. येणारे बॉल शिल्लक असतील आता इथून 8 सामना जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. परंतु टॉप ऑर्डर आता इथून कोसळली आहे. शेखरचा विकेट. तदनंतर आपण पाहतोय प्रसादला विकेट बाद केला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. मनीष आला. 8 मध्ये करायच्यात 18 धावा अत्यंत महत्वाचे हे 2 बॉल. चला वेळ आता कमी घ्या. हो यावेळेला ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. येणारे बॉल शिल्लक असतील 7. 18 धावांची गरज आहे. बाप्पा स्पोर्ट्स ना सामना इथून जिंकला तर ते ऑलरेडी तसे क्वालिफाय झालेले आहेतच आणि हा जिंकला तर विनिंग स्ट्रीक त्यांची आपल्याला बघायला मिळेल. परंतु एसआरडी साठी या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना आता इथून विजय मिळवणं गरजेचं असेल. 7 मध्ये करायच्यात 18 धावा. क्लीन बॉल. आणखी एक विकेट. व्हेरी गुड बॉलिंग. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. आता शेवटचे 6 चेंडू आणि भावेश आल्या गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. एसआरडी स्पोर्ट्स त्यांचा प्रवास या सावी प्रीमियर लीग मध्ये सीपीएल मध्ये कायम राहणार का? लोब फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला बघायला मिळते ती 38 धावा. 38 रन्स. येणारे 5 बॉल 18 ची गरज. हा बॉल फुल टॉस होता. पंचांनी नो बॉलचा इशारा दिला. इथे संधी होती. या नो बॉल वर एखादा मोठा फटका आला असता तर डेफिनेटली पलटवार ते करू शकले असते. परंतु तसं काही घडलेलं नाही आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आता एका धावेने पुढे जाताना. येणारे 5 बॉल 17 धावांची गरज. ओ फ्री हिटचा बॉल हवेत आहे. झेल जरूर पकडला परंतु फ्री हिट असेल. विकेट त्याच्यावर मिळणार नाहीये. एकच धाव तिथे मिळेल आणि आता 4 बॉल मध्ये करायच्या त्या 16 धावा. आज चांगल्या प्रमाणात मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपण बघितलेलं आहे. पुढे येऊन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 बॉल आणि आता 16 ची गरज. लास्ट 3 बॉल्स आर रिमेनिंग एंड 60 मोर रन टू विन. आने वाले 3 गेंदे 16 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. बॅटच्या आतली कडा. मागे बॉल चाललाय आणि आता जवळजवळ बाप्पा स्पोर्ट्स चौथ्या विजयाकडे मार्गक्रमण करत असताना वाटचाल करत असताना. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज.
आणखी एक डॉट बॉल. बाप्पा स्पोर्ट्स संघ टेबल टॉपर ग्रुप ए मधून 4 पैकी 4 सामने जिंकतायत. आता हे चित्र SRD 3 पैकी ही त्यांना जिंकणं गरजेची होती. शेवटचा बॉल, परंतु इथे आला व्हाईट बॉल. SP स्पोर्ट्स तर स्पर्धेच्या बाहेर झाली आहे, परंतु आता इथून बघा न्यू शक्तीला संधी आहे, BB स्पोर्टला संधी आहे आणि SRD ला सुद्धा संधी आहे. DB स्पोर्ट हारली तर SRD ला संधी राहील आणि न्यू शक्तीला देखील संधी राहील. चला तर सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. वैभव आपण यायचंय, आपल्या झेलसाठी 100 रुपये आलेले आहेत. निवृत्ती पाटील आपण सुद्धा यायचं.